आजच्या गोष्टीचे नाव आहे उंदीर बनले वाघ. एकेकाळी पृथ्वीच्या एका शांत कोपऱ्यात असं जंगल होतं, जिथे माणसाचा पायही क्वचितच पडायचा. तिथं सूर्याची किरणं झाडांच्या दाट पानातून झिरपत खाली यायची. जमिनीवर ओलसर मातीचा सुगंध दरवळायचा. पक्ष्यांचे सुरेल आवाज, वाऱ्यांची कुजबूज आणि दूर कुठंतरी वाहणाऱ्या झऱ्यांचं गाणं, हे सगळं त्या जंगलात सतत चालू राहायचं. या जंगलाच्या मध्यभागी होतं एक लहानसं खूप सुंदर असं आश्रम. त्या आश्रमाभोवती उंचच उंच वृक्ष होती. त्या झाडांवर रंगीबेरंगी पक्षी आपल्या घट्यांमध्ये राहत असे, गोड गाणं गात असे आणि संपूर्ण जंगलात एक गोड आवाज भरत होता. जमिनीवर बांबूची चटई, भिंती मातीच्या आणि छप्पर पानांचं. या आश्रमात राहायचे एक वृद्ध पण तेजस्वी मुनी, ज्यांना सगळं जंगल वन मुनी म्हणून ओळखायचं. त्यांची डोळे शांततेने भरलेले, चालण्याची पावलं मंद आणि त्यांचा आवाज एकदम साक्षात्कारी कंपन. मुनी दररोज सूर्योदयाच्या वेळी उठायचे, झाडांखाली ध्यान करायचे आणि आश्रमाजवळच्या तलावात स्नान करून देवाची पूजा करायचे. त्यांचे जीवन खूप साधे होते. त्यांना जंगलातील सगळ्या प्राण्यांवर प्रेम होतं. मुनी जेव्हा जेव्हा भिक्षेसाठी बाहेर पडत, तेव्हा झाडं आपल्या पानांची सळसळ करायचे. त्यांच्या भोवती पक्षी चिवचिव करत फिरायचे. मृगांचे लहान लहान पायांचे आवाज, हे सगळं जणू त्यांच्यासोबतच चालायचं. त्या दिवशी सकाळही शांत होती. धुके अजूनही पानांवर विसावत होतं. इतक्यात एक काळा कावळा झाडांवरून गार वाऱ्यात झेपावला. त्याचे डोळे लालसर होते आणि चोच तीव्र. जमिनीवर फिरणारं उंदराचं एक नाजूक पिल्लू त्याच्या नजरेत आलं. कावळ्याची झेप वाऱ्या एवढी वेगवान होती. त्याने पिल्ल्याला अलगद उचललं. पण पुढे काय झालं? त्याचवेळी झाडाखाली मोठा उंदीर फिरत होता. कावळ्याच्या नजरेत लोभ चमकला. हाच खरा घास, असा विचार करताच त्याची चोच उघडली. पण पिल्लू त्याच्या तोंडातून खाली पडून थरथरायला लागलं. मोठा उंदीर सावध झाला आणि पटकन आपल्या बिळात शिरला. मुनींनी हे सगळं पाहिलं. ते शांतपणे पिल्ल्याजवळ आले. त्यांचं स्पर्श प्रेमळ होतं. त्यांनी अलगद पिल्ल्याला उचललं. त्याच्या अंगावरून धूळ झटकली. त्या स्पर्शात आईच्या मायेची ऊब होती. पिल्ल्याने डोळे उघडले. चू चू त्याचा हलका आवाज जंगलात घुमला. मुनी हसले. घाबरू नकोस बाळा, आता तू सुरक्षित आहेस. त्या दिवसापासून ते पिल्लू आश्रमातच राहायला लागलं. त्याला रोज प्रेमाने भात, दूध आणि कधी लाडूचा तुकडा, हे सगळं मिळायचं. तो मुनींच्या धोतरावर चढायचा, त्यांच्या कमंडलूमध्ये पाहायचा आणि पुस्तकांच्या पानात लपायचा. मुनी म्हणायचे, तुझं खरं घर इथेच आहे. आणि उंदीर शेपूट हलवत आजूबाजूला धावत सुटायचा. पावसाळ्यानंतर एक दिवस काळी चट्टेवाली मांजर आश्रमात आली. तिची नजर चपळ होती. तिच्या हालचाली सावजावर झेप घेणाऱ्या शिकारीसारख्या होत्या. उंदीर घाबरला. तो थरथरत मुनींकडे धावत आला. मुनिवर्य, मला मांजरचं रूप द्या, नाहीतर ती मला खाईन. मुनी थोडा वेळ शांत होते. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, पण एक प्रश्नही. बाळा, रूप बदलल्यानं तू खरंच सुरक्षित होशील का? उंदीर पटकन म्हणाला, हो हो, मला ताकद हवी आहे. मुनींनी ध्यान केलं. त्यांच्या हातातली ऊर्जा उंदीरामध्ये झिरपली आणि क्षणात एक गोंडस मांजर त्यांच्यासमोर उभी राहिली. मांजर आता मस्त म्याव म्याव करत आश्रमात फिरू लागली. पण काही दिवसांनी मोठा कुत्रा दिसला. तो मांजरीला पाहून गुरगुरला. मांजर परत थरथरली आणि पुन्हा मुनींकडे धावली. मुनिवर्य, मला कुत्रा बनवा. पुन्हा तेच. मुनींनी त्या मांजराला कुत्र्यात बदलवली. कुत्रा भुंकत आश्रमात धावत होता. पण नंतर जंगलातून आलेल्या वाघाच्या डरकाळीने त्याचीही भीती वाढली. आता मला वाघ बनवा, कुत्रा म्हणाला. मुनींनी त्याची तीही इच्छा पूर्ण केली. आता तो वाघ होता, सळसळता, प्रचंड आणि डरकाळ्या होता. सगळं जंगल वाघाला घाबरू लागलं. तो म्हणाला, मी आता कोणालाच घाबरत नाही, मीच राजा आहे. पण एका झाडावर बसलेला कावळा हसत म्हणाला, हा वाघ नाही, मूळचा उंदीर आहे. ते ऐकून जंगलात कुजबूज पसरली. पोपट, कोकीळ, साळुंकी सगळे म्हणू लागले, खरंच
वाघ आहे उंदीर. वाघाला राग आला. हा मुनी जिवंत असेपर्यंत मी उंदीर म्हणूनच ओळखला जाईल. वाघ धावत मुनींकडे गेला. त्याच्या डोळ्यात क्रोध होता, पण मुनी मात्र शांत होते. त्याने डोळे उघडले आणि म्हटलं, बाळा, रूप बदलून ताकद येत नाही, ती मनातून यावी लागते. आता पुन्हा उंदीर हो. आणि वाघ क्षणात पुन्हा उंदीर झाला. थरथरता, चू करत मुनींच्या पायाशी बिलगला. मुनींनी त्याला जवळ घेतलं आणि म्हणाले, धैर्य हे रूपात नाही बाळा, ते मनात असतं. तू लहान असलास तरी तुझं मन मोठं करू शकतोस. आणि जेव्हा मन मोठं होतं तेव्हा कोणतीही भीती लहान वाटते. उंदीर डोळे मिटून मुनींच्या कुशीत विसावला. त्या दिवसापासून तो उंदीर आश्रमात राहिला. छोटा पण धैर्यवान. त्याचं मन मोठं झालं होतं आणि त्याला कुणाची भीती उरली नव्हती. जंगलात पुन्हा पक्ष्यांचं गाणं ऐकू यायला लागलं, वाऱ्याचं कुजबुजणं आणि मुनींच्या आश्रमात एक छोटा उंदीर, पण आता एका मोठ्या मनाचा. वनमुनींचा आश्रम आता अधिक जिवंत झालं होतं. उंदीर जो एकेकाळी वाघ होईपर्यंत बदलला होता, आता पुन्हा आपल्या मूळ रूपात समाधानाने राहत होता. पण त्यामध्ये एक बदल झाला होता. त्याच्या मनात आता भीतीपेक्षा जास्त आत्मविश्वास होता. रोज सकाळी मुनी ध्यान करत असताना उंदीर त्यांच्याजवळ बसायचा. कधी त्यांच्या गुडघ्यावर, कधी त्यांच्या खांद्यावर. ध्यानात बसणाऱ्या मुनींच्या शांत श्वासात उंदीरही हरवून जायचा. त्याचा पूर्ण दिवस खाणं, पिणं, खेळणं आणि निसर्गातील गूढ गोष्टी शिकण्यात जात असे. एका रात्री उंदीर गाढ झोपला होता, पण त्या रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. तो एका गडद गुहेत होता. आजूबाजूला काजव्यांचा मंद प्रकाश होता आणि तिथं एक प्राचीन नागराज बसलेला होता. नागराजाचं शरीर चमकत होतं आणि त्याच्या डोळ्यात अपार दुःख होतं. नागराज म्हणाला, मला मुक्त कर, तूच माझा वारस आहेस. वनमुनींचा शिष्य. उंदीर घाबरला. मी एक उंदीर आहे. नागराज म्हणाला, तू उंदीर आहेस, पण तुझं मन लढवयाचं आहे. तू पुढे चाल, संकट येणार आहे. स्वप्नात तो नागराज विरघळून गेला आणि उंदीर एका प्रकाशाकडे धावत सुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी उंदीर दचकून उठला. त्याचं संपूर्ण अंग थरथरत होतं. आश्रम शांत होतं, पण त्याच्या मनात एक विचित्र बेचैनी होती. तो लगेच मुनींकडे गेला. मुनिवर्य, मी एक विचित्र स्वप्न पाहिलं. एक नागराज आणि त्याने मला वारस म्हटलं. मुनी काही क्षण थांबले. त्यांनी डोळे मिटले. मग म्हणाले, हा योगायोग नाही, हे स्वप्न नाही बाळा, हे एक बोलावणं आहे. पण मी काय करणार मुनिवर्य? मी छोटा आहे. हो, पण आता तू मोठा धाडसी झालास. तू या धैर्याची खरी परीक्षा द्यायला तयार आहेस का? उंदीर थोडा वेळ विचारात पडला. मग त्याने मान हलवली. हो, मी तयार आहे. दुसऱ्या दिवशी पहाटेच मुनीने एक छोटीशी पिशवी उंदीराला दिली. त्यात होतं एक लहानसं मंत्रलेख, काही औषधी बीज आणि एक वटवृक्षाच्या पानात गुंडाळलेला स्मरणमणी. ही मणी फक्त एकदाच वापरता येईल. संकटात अडकलास तर याचा वापर कर, पण फक्त योग्य कारणासाठी. उंदराने पिशवी पाठीवर अडकवली आणि एकटक मुनींच्या डोळ्यात पाहिलं. मला आशीर्वाद द्या मुनिवर्य. मुनींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. विजयी हो बाळा. उंदीर जंगलाकडे निघाला. उंदीर आता अशा भागात पोहोचला होता जिथे झाडे वेगळी होती. पक्ष्यांचे आवाज अनोळखी होते आणि झाडांमधून चालताना अधूनमधून एक वेगळी कुजबूज ऐकू येत होती. त्या कुजबुजीसारखीच त्याच्या मनातही शंका होती. मी खरंच हे करू शकेल का? पण तो चालत राहिला. एका दुपारी तो एका छोट्याशा गावाजवळ पोहोचला. त्याचे नाव होते निंबक वन. निंबक वनातील लोक त्रस्त होती. गावाच्या बाजूला एक मोठी विहीर होती, जी गावाची जीवनरेखा होती. पण काही दिवसांपासून त्या विहिरीजवळ एक सांधे राक्षस दिसू लागला होता. तो दर 15 दिवसात येई आणि गावकऱ्यांची गुरं, धान्य घेऊन जाई. गावकऱ्यांनी उंदराकडे पाहिले आणि हसले. अरे, तू एवढासा उंदीर काय करशील? राक्षसाशी लढायला वाघासारखा प्राणी हवा. उंदीर मनातच हसला. माझं रूप छोटं असलं तरी माझं मन आता लहान नाही. तो थेट त्या विहिरीकडे गेला. तिथं एका वटवृक्षाखाली बसून तो विचार करत राहिला. त्या रात्री चंद्र ढगांमध्ये लपलेला होता. एक थरथरती थंडी पसरली होती आणि तितक्यात एक भयंकर आवाज झाला. सांधे राक्षस येत होता. राक्षस विशाल होता. त्याचं शरीर निळसर धुक्याने भरलेलं आणि डोळ्यात क्रूर तेज होते. उंदीर थरथरला, पण पळाला नाही. तो राक्षसाच्या समोर गेला
थांब, तू फक्त लहान माणसांनाच घाबरवतोस का? उंदीर म्हणाला. राक्षस हसला. कोण तू? एवढासा उंदीर? तू तर माझ्या एका पंजामध्येही मरशील. उंदीर शांत होता. त्याने आपल्या पिशवीतून मंत्रलेख काढला आणि वाऱ्याच्या दिशेने फुंकला. क्षणात जंगल तेजाने भरून गेलं. राक्षस थांबला. त्याला काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात नागराज पुन्हा समोर आला. पण आता तो प्रत्यक्ष समोर होता. हा माझा वारस आहे आणि आता तो तुला नष्ट करेल. नागराज आणि उंदराच्या मध्ये वीज चमकली आणि राक्षस त्या तेजाने विरघळून गेला. सकाळी संपूर्ण गाव एकत्र जमलं. त्या गावातील एक वृद्ध म्हणाला, तू आमचं रक्षण केलंस. आम्हाला वाटलं होतं तू फक्त एक उंदीर आहेस, पण तू तर एक योद्धा आहेस. उंदीर नम्रपणे म्हणाला, मी काहीच नाही केलं. मी फक्त धैर्याने वागलो आणि धैर्य कुणातही असू शकतं, अगदी लहानशा उंदरात सुद्धा. त्यानंतर उंदीर परत आश्रमात आला. मुनी झोपडीत ध्यान करत होते. उंदीर त्याच्या जवळ जाऊन गालाशी बिलगला. मुनींनी डोळे उघडले आणि हसले. तू परत आलास बाळा, आता तू खरंच धाडसी झालास. उंदीर म्हणाला, हो मुनिवर्य, आता मला समजलं. शक्ती रूपात नसते, ती अंतःकरणात असते. मुनी हसले. तेच खरं शिक्षण असतं. त्या दिवशी संध्याकाळी आकाशात असंख्य काजवे चमकत होते. आश्रम शांत होतं, पण त्याचं वातावरण सामर्थ्य, माया आणि ज्ञानानं भरलेलं होतं. आता उंदीर लहान असला तरी त्याचा आत्मा एक महारथीसारखा विशाल होता.